झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. तर सोनाली, प्रवास हा काही तुला नवीन नाहीये. मला असं वाटलं होतं की तुला आतापर्यंत एखाद्या विमान कंपनीनी, एखाद्या बस कंपनीनी किंवा कुठल्या तरी एखाद्या रोड ट्रान्सपोर्टनी तुला आतापर्यंत ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतलं पाहिजे होतं, कारण तुझा प्रवास चालूच असतो. नुकतीच तू अमेरिकेवरनं इथे आलेली आहेस. किती प्रवास केलास आयुष्यात? म्हणजे करिअरचं सोडून दे, पण व्यक्ती म्हणून किती प्रवास केलास? खूप खूप. मला असं वाटतं खरं तर माझ्या बाबांच्या आर्मी बॅकग्राऊंडमुळे लोकांना असं वाटत असेल की आम्हीही त्यांच्याबरोबर प्रवास केलाय की काय, तर तसं नाही झालं. माझी आई पण नोकरी करायची, त्यामुळे आम्ही स्थायिक होतो, पण तेव्हा प्रवास नाही केला फार. या क्षेत्रात आल्यानंतर कार्यक्रमांच्या निमित्ताने आणि नटरंग नंतर गावागावांमध्ये जिथे जिथे वीज पोहोचली नव्हती तिथे तिथे आमच्या वीज पोहोचली तिथे तिथे जाऊन परफॉर्मन्सेस दिले. त्यामुळे तेव्हा खऱ्या अर्थाने रोडचा प्रवास सुरू झाला. आईची सगळी जी फॅमिली आहे ती पंजाबला असते, त्यामुळे 2 वर्षातनं एकदा कधीतरी आम्ही अमृतसरला जायचो. पण महाराष्ट्र दर्शन नटरंग नंतर करायला संधी मिळाली, जो प्रवास आजही चालू आहेच आहे. आणि मग आता नवरा बाहेर असतो, त्यामुळे मग तो एक वेगळा प्रवास. असा मुलगा निवडलास की जो बाहेर असेल. मला प्रवास त्यानिमित्ताने प्रवास करता येईल. मला खूप आवड आहे. मला खूप आवडतं नवीन नवीन ठिकाणी जायला. पण मी कृणाल म्हणला असेल की नाही नाही मला तिकडे यायचं पिंपरी चिंचवडमध्ये किंवा मुंबई पुण्यात, तर तू म्हणले असेल नको नको नको, तू तिकडेच राहा कारण मला प्रवास करता येईल. ऍक्च्युली माझे आई बाबा त्यांना घर जावाई हो इथे राहा असं सगळं सांगत होते, पण मी म्हणलं नको नको कशाला, असं नाही बरं दिसत. पण येस, मला प्रवासाची प्रचंड आवड आहे. वा, सोनाली बरोबरच्या या गप्पांची मैफिल, हा प्रवास असा सुरू राहणार आहे. आपण आता या सर्व खऱ्या अप्सरांकडे वळणार आहोत. मॅडम, आमच्या लग्नाची ना कॅसेटच नाही केली, म्हणजे परिस्थितीच नव्हती बा. पण तुमचं लग्न ते काय म्हणता भाऊ, ते OTT त्याच्यावर टाकलं म्हणे. म्हणजे सगळा खर्च त्यांनी केला का? काश सगळा केला असता. पण काय झालं, आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये नाईलाजाने आम्हाला दोघांना ते रजिस्टर मॅरेज करावं लागलं दुबईत, तेव्हा व्हिडिओ कॉलच्या त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर माझ्या आईबाबांनी, त्याच्या आईबाबांनी ते पाहिलं किंवा अटेंड केलं, पण ते अगदीच औपचारिक होतं. तर ते म्हणाले होते की ठीक आहे, तुम्ही आता करून घ्या, तुम्हाला जे काही करायचं आहे ते, पण पुढे विधिवत करणार असाल तर आम्ही तुम्हाला आता परवानगी देतो, कारण मी आमच्या खानदानातली एकमेव मुलगी आहे. त्यामुळे त्यांच्या भावना जोडल्या गेल्या होत्या या सगळ्या विधींशी. आणि मला देखील लहानपणापासून अभिनय करायचा आणि लग्न करायचं या 2 गोष्टींविषयी फार आकर्षण होतं. कारण बऱ्याचदा असं होतं की कलाकारांच्या, आता आमचं आयुष्य पर्सनल हे काही राहिलेलं नाही आहे, ते सोशल मीडिया असेल किंवा अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांपर्यंत येतच, लोकांना त्याच्यात रसही असतो. तर मग ह्या निमित्ताने सगळ्यांना त्याचा भाग होता येईल, ते अनुभवता येतील क्षण, एन्जॉय करता येतील, हा थॉट होता. आणि मी असा विचार केला की का नाही, मी माझ्या सोशल मीडियावर फुकट त्याचे व्हिडिओज टाकण्यापेक्षा मी एक छान प्लॅटफॉर्मवरती टाकून लोकांना अगदी 3-3, 4-4 मिनिटाचे व्हिडिओजपेक्षा 1 तासाचा अख्खा तो कार्यक्रमच का नाही बघायला द्यायचा. आणि मला असं वाटतं की लोकांना आवडतोय आणि मजा येते. मग आता तुम्ही आनंदी असाल ना, म्हणजे लग्न नवीन झालं ते बघितलं लोकांनी. हो, आणि नाही त्या निमित्ताने मला सांगायचं की एकदाच केलंय आम्ही लग्न. कारण किती वेळा टाकताय, किती वेळा झालं लग्न, कितव्यांदा झालंय. तर एकदा रजिस्टर मॅरेज केलं, लग्नाच्या वाढदिवशी एकदाच विधी केल्या, आणि ते आत्ता तुमच्या समोर आणतोय. डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात खूपच चोखंदळपणे परीक्षकाच्या भूमिकेत तिला बघतोय आणि समोर असलेल्या पार्टिसिपंट्सला ती खूप उत्तम पद्धतीने जज करते. त्यांनी काय काय गोष्टी डान्समध्ये, कशा कशा गोष्टी वापरल्या पाहिजेत, न वापरल्या पाहिजेत, याचा वापर त्यांनी चांगला केला आहे की नाही, याचा वापर कसा केला वगैरे वगैरे सगळं ती परीक्षकाच्या भूमिकेतनं त्याला स्पर्धकांना सांगत असते. आणि आज आपण काय तिची परीक्षा घेणार नाही आहोत, पण जे ती तिच्या स्पर्धकांना सांगत असते समोरच्या, त्याच काही प्रॉपर्टीचा वापर करून आज आपण तिला इथे नृत्य करायला लावणार आहोत. इतकं साधा सोपा सरळ पुढचा टप्पा आहे. तर मी तिला विनंती करतो की तिने खाली यावं. त्याच्या आधी काका बस थांबवा. या बस थांबवा. वा वा वा. तर मंडळी, हा खेळ असा आहे, इथे आपण काही वस्तू ठेवल्यात ज्या साधारणपणे कुठल्याही महिलेच्या वापरात असतात, कारण आम्हाला उपयोगी अशा तिचा संबंध येतच असतो. तर आता आम्ही तुझ्या समोर एक गाणं वाजवणार आहोत. अशी काही गाणी असतील
हां. आणि ह्याच्यातली तुला कुठली प्रॉपर्टी घेऊन त्या गाण्यावरती डान्स करावा असं वाटतं? अच्छा, मी ठरवू तू शकते. घ्यायचं. हा, तो चॉईस इज युअर्स. पहिलं गाणं. बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. बुरुम 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 बुरुम. कोमल काया की मोहमाया. अरे बापरे. नव चांदन नाले सोन्यात सजले रुटात भिजले रत्न प्रभात नुल्याले. नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली. मी यवन भिजली पाऊन थिजली इंद्र सभा भवताली. हे का तर आयुष्याच्या 17व्या वर्षी देखील मी याच गाण्यावर नाचणार आहे काठी घेऊन. लावणी करणाऱ्या अभिनेत्रीकडे लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत असं वाटतं का? पण नॉट जस्ट लावणी, पण चांगला नाच करणाऱ्या आणि सुंदर दिसणाऱ्या मुलींकडे लोक गांभीर्याने बघत नाहीत असं मला वाटतं. आणि याचं पण असा अनुभव आलाय तुला? हो, कुठनं आलाय? लोकांकडनं आलाय का इंडस्ट्रीमधनं आलाय? इंडस्ट्रीमधनंच आलाय. बऱ्याच जागी रे छान नाचतेस तू, छान दिसतेस तू. त्याच्या पलीकडे कधी कॉम्प्लिमेंट येणार ह्याच्यासाठी खूप वर्ष मेहनत घ्यावी लागली. आपल्या दिसण्याकडे लोकांनी बघावंच. ऑफकोर्स ते पहिलेच द फर्स्ट थिंग यू सी इज हाऊ अ पर्सन लुक्स. पण त्याच्या पलीकडे लोकांनी बघावं याच्यासाठी मग कष्ट खूप घ्यावे लागले. मग असे भरपूर सिनेमे करावे लागले जिथे आपण खूप सुंदर दिसत नाही. रादर मी फार दिसण्याकडे लक्ष देत नाही स्वतः, पण मग एखादा हिरकणीसारखा चित्रपट जिथे आपलं दिसणं, आपला नाच यातलं काहीही नसून एक अतिशय वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न. तेव्हाही मला पिंपल्स होते, तेव्हाही माझ्या स्किनमध्ये प्रॉब्लेम होता, पण कोणीही हिरकणी बघताना पिंपल्सकडे बघितलं नाही, माझ्या डोळ्यांच्या रंगाकडे बघितलं नाही, माझ्या कांतीकडे बघितलं नाही, माझ्या कामाकडे बघितलं. हिरकणी म्हणून लोकांनी स्वीकारलं. तर त्याच्यासाठी आधी अनेक वर्ष हे ऐकावं लागलं. मग त्या प्रतिमेतनं स्वतःला बाहेर काढून आता आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करावी लागणार आहे ही जाणीव झाली. आणि मग हे कोणी दुसरं नाही करणार आहे आपल्यासाठी, आपल्यालाच करावी लागणार आहे. सो आज जेव्हा लोक सुंदर दिसणारी, उत्तम नाचणारी अभिनेत्री जेव्हा म्हणतात, तेव्हा आपण केलेल्या त्या संघर्षांचं कुठेतरी चीज झालं असं वाटतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.